नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विरोधी पक्ष वारंवार तोंडावर आपटतात, स्वतःच खोदलेल्या खड्ड्यामध्ये स्वतःच जाऊन पडतात आणि आपणहून सत्ताधाऱ्यांची शिकार होतात. हे आमचं निरीक्षण आहे. जेव्हा प्रत्यक्ष सत्ताधाऱ्यांच्याकडं मोठं बहुमत होतं तेव्हा विरोधकांची त्यांना तशा अर्थाने काहीच गरज नव्हती. पण आता जेव्हा भाजपला स्वतःचं बहुमत नाही आहे, NDAला मिळून काठावरचं बहुमत आहे, अशा वेळी तरी विरोधकांनी कुठल्या तरी मुद्द्यावरती ठाम राहून कुठल्याही बाजूने, जर तुम्ही ठरवलंय पाठिंबा द्यायचा तर पाठिंबा द्या, विरोध करायचा तर विरोध करा. दोन्हीपैकी एक काहीतरी ठरवा आणि त्याप्रमाणे वागा. बरोबर सरकारला त्याच्याप्रमाणे झुकावं लागेल. अडचण इथे काय होऊन बसलेली माहिती का? ह्यांचं म्हणजे आपसातलं काय चालू आहे त्यांना माहिती आहे. इंडिया आघाडीचा कुणाला पायपोस नाही. एक धोरण आता ठरवलं होतं की जेव्हा डिलिमिटेशन मतदारसंघाची पुनर्रचना करायची होती आणि दुसरं महिलांच्यासाठी 1/3 आरक्षण, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी होत्या. त्याचं सगळ्यात एकत्रीकरण करून जी काही चाल सत्ताधाऱ्यांनी खेळली आणि बरोबर त्याला विरोधक बळी पडले. तेव्हा विरोधकांनी कडाडून विरोध केला होता. डिलिमिटेशन सगळं आता जनगणना चालू आहे, त्याचे आकडे आल्याच्या नंतर, सगळं झाल्याच्या नंतर त्याची प्रत्यक्षामध्ये ती रचना होईल की कशा पद्धतीनं मतदारसंघ असावे. आता ही रचना लोकसंख्येप्रमाणात असल्यामुळे ज्या राज्यात लोकसंख्या वाढलेली आहे तिथे लोकसभेच्या जागा वाढतील, ज्या राज्यातली लोकसंख्या कमी झालेली तिथे लोकसंख्येच्या जागा कमी होतील. बस इतकी साधी गोष्ट आहे ती. लोकसभेच्या जागा कमी होतील. पण त्याच्यावर असा आरडाओरडा केला की आमचा हक्कच कसा आहे, आम्ही काय म्हणता येईल त्याला की कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया आणि प्रोग्राम चांगल्या पद्धतीनं राबवल्यामुळे हा काय आमचा दोष आहे का, आणि त्याच्यामुळे आमच्या जर जागा कमी झाल्या तर अन्याय कसा आहे. एक दुसरी गोष्ट म्हणजे 1/3 जागा जेव्हा महिलांना द्यायच्या तर मग एक्झिस्टिंग जागामधून द्यायच्या म्हणल्याच्या नंतर यांच्या पोटात गोळा उठला. ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक सरधोपट आपण जे म्हणतो ना, बऱ्याचदा आपल्याकडे जुगाड म्हणतो आपण, तसं एक जुगाड खरं तर चांगल्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांनी शोधून काढलं. सत्ताधाऱ्यांची त्याच्यामध्ये सोय असेल नसेल हा तर 100% म्हणजे आहेच, आपण गृहीत धरू. पण तुमची काय अडचण होती? सध्या जागा समजा महाराष्ट्रामध्ये 48 आहेत, अजून त्याच्यामध्ये 24 जागा वाढणार, म्हणजे त्या जागा सगळ्या मिळून होणार 72. 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रामध्ये 72 खासदार होणार. हे झाल्याच्या नंतर त्याच्यातल्या 1/3 जागा म्हणजे ज्या वाढलेल्या जागा आहेत त्या महिलांसाठी राखीव, म्हणजे आधीचे जे सगळे 48च्या 48 मतदारसंघ होते ते खुले झाले ना. खुले म्हणजे पुरुषांसाठी. त्याच्यातल्या त्यात पुन्हा राखीव जागा तशा राहतील. SC STच्या राखीव जागा जशा राहतील तशा महिलांच्या याच्यामधल्या महिलांच्या SC STच्या जागा राखीव राहतील. बरं, हे सगळी कवायत आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिका सगळ्यांनाच झाली पण मी इथं प्रत्यक्ष छत्रपती संभाजीनगरला होतो, महानगरपालिकेच्या निवडणुकी प्रत्यक्ष मी इथं मतदान केलं म्हणून सांगतो. एका वॉर्डामधून 4 जागा होत्या, त्याच्यामधले महिला राखीव, OBC महिला, SC ST महिला, खुल्या महिला, हे सगळं प्रकार करून झाले ना. एकावेळी आपण 4 जणांना मतदान करत होतो. आता असं समजा कल्पनेमध्ये, मला माहिती नाही तसं होईल की नाही माहिती नाही, आपण लोकसभेला 1 खासदार निवडून देण्याच्या ऐवजी 3चा क्लब केलेला आहे. एक खुली जागा आहे, एक महिलांसाठी राखीव आहे आणि एक तिसरं जे आहे ते राखीव जागा म्हणून जे आहे त्याच्यामधल्या महिला किंवा पुरुष. कल्पना करा जसं आता आपण महानगरपालिकेला केलेलं आहे त्याच पद्धतीनं, जेणेकरून कोणावरती अन्याय होणं नको, मतदारसंघ छोटा मोठा करणं नसो आणि मतदारसंघ वाढला म्हणजे तितकीच आपोआप जबाबदारी वाढली. कल्पनेमधली गोष्ट प्रत्यक्षात होईल की नाही मला माहिती नाही. मग हे सगळं समोर असताना विशेषतः 1.5 जागा करायच्या आणि 1/3 महिलांसाठी राखीव जागा ठेवायच्या का विरोध केला गेला होता? आणि ते विधेयक पडल्याच्या नंतर संसदेमध्ये असं काही यांनी छाती पिटून घेतली, बडवून घेतली स्वतःची खुशीत, जिथं मयासारखं किंवा वा काय मी केलं ते. आणि जेव्हा नंतर अगदी त्या बिल आल्याच्या नंतर, म्हणजे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनातली गोष्ट होती आणि आता उद्या परवापासून पावसाळी अधिवेशन सुरू होते संसदेचं. ह्या 3-4 महिन्यामध्ये सगळं उलटं पालटं झालं. टांगापलटी घोडे फरार. सगळी इंडिया आघाडीचे टांगापलटी घोडे फरार झाले. तुम्ही स्वतः DMKची सत्ता गेल्याच्या नंतर तातडीनं तुमचे 5 आमदार उचलले आणि जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा दिला. DMK नाराज झाले. ममता बॅनर्जीचं तर पांदान भाजपने वाजवलं, पण त्याच्यामध्ये ह्यांनी पण निवडणुकीत उमेदवार उभं केले होते याची कोणी चर्चा करत नाही. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने निवडणूक का लढवली जर त्यांना तथाकथित इंडिया आघाडीचं प्रेम होतं तर? कारण काही असो तर त्यांच्यामध्ये फूट पडली, त्यांच्या आमदारांचा प्रश्न निर्माण झाला. शिवसेनेमध्ये फूट पडली खासदारांचं, शिवसेनेमध्ये फूट पडली, त्यांचे खासदार निघून गेले NDA मध्ये. शरद पवारांचा गट ते तर सांगतो, त्यासाठीच व्हिडिओ करतोय मी.
सुप्रिया सुळेंनी विधान केलेलं आहे, जर 50% वाढवण्याचं आश्वासन असेल आणि महिलांना राखीव जागा देणार असू तर आम्ही त्या विधेयकाच्या मग आधी काय घडलं होतं? अरे हे तर सांगितलेलं आहे ना, ती क्लिप पण उपलब्ध आहे अमित शहाची, फार फेमस फिरती, मी परत फक्त उल्लेख करतो, तुम्ही शोधून घ्या. अमित शहा असं म्हणाले की तुम्हाला जर फक्त हे आश्वासन हवं असेल तर मला 1 घंटा द्या, तातडीनं कागद आम्ही दुरुस्त करून आणतो, त्याच्यामध्ये ते प्रोव्हिजन करून देतो, सगळ्यांच्या समोर ठेवतो, पास करा. ह्याच्यापेक्षा अजून पारदर्शकता सरकारी पक्षाच्याकडून मध्ये काय असायला पाहिजे? हे जे बोंबा मारतात ना, विश्वासातच घेतलं नाही, कळवलंच नाही, अमुकच आहे तमुकच, त्यांना हे कळत नाहीये की सरकार निदान कागदोपत्री तरी जे काय करायचे ते व्यवस्थित करायला लागले. बाकी तुम्ही कल्पनेतले काय आरोप करायचे ते करा, ते एरवी ठीक आहे, किंवा आमच्यासारख्यांना व्हिडिओ करायला पण ठीक आहे, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी ते बिल पास होणे न होणे ही तुमची जबाबदारी आहे ना, अडचण तुमची आहे ना. आणि आता हे घायकुतीला का आले ते पण मी तुम्हाला सांगतो. NDAकडं स्वतःचं तर बहुमत आहेच आहे, पण आता 2/3 इतकी संख्या ते गोळा करत चाललेली आहेत, तशी त्यांना संख्या मिळत पण चाललेली आहे. आणि समजा ते नाही झालं, आत्ता मी तुम्हाला सांगतो, आत्ता पावसाळी अधिवेशन तोंडावरती आहे, मी तुम्हाला बोलतोय, असं समजा की हे नाही झालं, मांडता नाही आलं सरकारला, किंवा पुन्हा एकदा सरकारचा पराभव झाला, सरकारचं काहीच बिघडत नाहीये. नोव्हेंबरच्या एंडला डिलिमिटेशनसाठीचं जे सगळा कालावधी होता तो एरवीच संपतोय, 25 वर्ष पूर्ण होत आहेत. ते संपल्याच्या नंतर आपोआप नवीन जे जनगणना असतील आणि त्याच्याप्रमाणे जे मतदारसंघाची काय रचना झालेली असेल ते लागू होईल. आणि ते लागू झाल्याच्या नंतर त्याच्यातल्या 1/3 जागा राखीव असाव्यात महिलांसाठी, हे पण बिल मंजूर झालेलं आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी काही नाही केलं तरी आपोआप नोव्हेंबरच्या नंतर होणार आहे. सरकारला फक्त ते प्रत्यक्ष पुटअप करायचे की एवढ्या जागा होत्या, आता ह्या अहवाल आलेल्या, आता इतक्या जागा आहेत, या जागातल्या इतक्या जागा राखीव आहेत, संपला विषय. पण नाही, ह्यांचे जे काही जे सल्लागार असतील त्या राहुल गांधीचं तर ठीकच आहे, आपण काय बोलावं, पण या इंडिया आघाडीचंच मला कळेना कोण नेमका सल्लागार आहे, हे कोण या विरोधी पक्षांना बोललं असं होतं की जेणेकरून त्यांनी अशा पद्धतीनं तलवारी उपसल्या, आरडाओरडा केली, दक्षिणेच्या जागा कशा होणार, सगळ्यांना सरधोपटपणे असलेल्या जागांच्या 1.5 जागा मिळण्याचा प्रस्ताव होता. आणि आता सुप्रिया सुळे नाकवरती करून मी सांगायला की जर तसं असेल तर आम्ही, अरे तेव्हाच होतं ना हे सगळं. किती हे लोकांना मूर्ख बनवतात मी तुम्हाला सांगतो. तेव्हा फक्त आणि फक्त मोदी, अमित शहा, भाजपला धडा शिकवायचा, त्यांचं नाक कापायचं, इतकंच फक्त हेतू होता. आणि तसं झाल्याच्या नंतर म्हणजे जेव्हा ते विधेयक पडल्याच्या नंतर नाक कसं कापलं म्हणून सगळ्यांनी हे केलं. यांचा आनंद म्हणलं ना, महिनाभर काय 15 दिवस टिकला नाही. ज्या पद्धतीनं तितर बितर असा जो हिंदीतला शब्द आहे तसं ह्या इंडिया आघाडीचं होऊन बसलं. कोण पक्ष कुठं आहे, कोण इस दल के, जनता दलवरचं ते तेव्हाचं गाणं होतं, इस दल के तुकडे 1000 हुए, एक यहाँ गिरा एक वहाँ गिरा. तसं त्या इंडिया आघाडी के तुकडे 1000 हुए, एक यहाँ गिरा एक वहाँ गिरा. तसे नाही, सगळेच्या सगळे उठून तुकडे ते NDAकडेच चाललेत, काही कोणी इंडिपेंडंट होत नाही किंवा काही नाही. ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केलेलं आहे, 2 गोष्टी त्याच्यातून समोर आलेल्या. एक तर प्रत्यक्षामध्ये तुम्ही तुमचा जो काही मूर्खपणा केला होता त्याची एका प्रकारे ती कबुली दिल्यासारखं झालेलं. दुसरी गोष्ट फार गंभीर आहे त्याच्यातली. आम्ही वारंवार हे म्हणत आलेलो की शरद पवार आणि त्यांचे अनुयायी हे ना सत्तेशिवाय राहता येत नाही. श्वास नाही घेतला तर यांना चालेल, पण ह्यांना सत्ता पाहिजे. सुप्रिया सुळेंसारख्यांना जो साक्षात्कार अचानक झाला की 50% जागा वाढवणार असतील तर आम्ही पाठीशी राहूत, 50% जागा वाढवायचंच आश्वासन दिलेलं होतं, हे फक्त निमित्त झालं. या निमित्ताने ह्यांना सत्ताधारी आघाडीमध्ये घुसायचं आहे. राज्यातले त्यांचे जे 10 आमदार आहेत ते चळवळ करतायत, वळवळ करतायत, राहणार नाहीत ह्यांना दिसतंय. तसंच 8 खासदारांचा प्रश्न आहे आणि काहीतरी चांगलं कारण पाहिजे. त्याच्यामुळे ह्यांच्या असं लक्षात आलं की चला हे विधेयक तुम्ही आणा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. DMK सारखा पक्षही पाठिंबा द्यायला तयार होईल किंवा बाहेर तरी अब्सेंट तरी करेल. बाकीचे सगळेच कशा पद्धतीनं काय, आणि मला तर ह्याची पूर्ण शक्यता दिसते आहे, कोणी बोलत नाही अजूनसुद्धा, पण समाजवादी पक्षाचे सुद्धा खासदार फार मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या नेतृत्वावर नाराज होऊन जर तिच्यामध्ये फूट पडली आणि ते इंडिया आघाडीच्या बाजूने आले. इंडिया आघाडीची गरज नाही आहे, परत तुम्हाला मी सांगतो, किंवा ते अचानक ॲब्सेंटच राहिले, अशा कितीतरी गोष्टी होऊ शकतात. पक्षातच फूट पडायला पाहिजे असं नाही, पण ह्या सगळ्यातून जर आता ते विधेयक येणार असेल परत एकदा, ज्याच्यामध्ये 1.5 जागा वाढत आहेत लोकसभेच्या
आणि त्याच्यातल्या 1/3 जागा महिलांसाठी राखीव राखतात. इंडिया आघाडीनं पूर्णपणे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला की जेव्हा त्यांनी ह्याला विरोध केला तेव्हा खरं तर सगळ्यांनी एकत्र येऊन समन्वयानं हे जर मंजूर करून टाकलं असतं तर विरोधकांची जी नाचक्की झाली ती झाली नसती. सत्ताधाऱ्यांना काही फरक पडलेला नाही. मी तुम्हाला परत सांगतो, आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी 3 वेळा स्वतःचं बहुमत सिद्ध करून एकट्याच्या बळावरती असो किंवा NDA म्हणून असो त्यांनी सत्ता मिळवलेली आहे. त्या परिस्थितीत निवडणुका झाल्या तरीही त्यांना ती आकडे अनुकूल आहेत. दीडपटन त्याचा तर विशेष वेगळा, काय होईल ती पुढची गोष्ट बघूयात. ज्या पद्धतीने विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांनी आता समोर येऊन जी विधानं केलेली आहेत ती हेच दाखवून देत आहेत इंडिया आघाडीचा पूर्णपणे बोजवारा वाजलेला आहे आणि शरदचंद्र पवार गट हा NDAच्या दिशेनं निघालेला आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.